नाशिक तालुक्यातील नियमबाह्य स्टोन क्रशरवर महसूल विभागानं मोठी धडक कारवाई केली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 47 स्टोन क्रशरचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. सारूळ, राजूर बहुला आणि विल्लोळी परिसरातील खानपट्ट्यांमध्ये महसूल विभागानं केलेल्या तपासणीत अनेक स्टोन क्रशर शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलं. अनधिकृत उत्खनन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवणं तसेच आवश्यक परवानग्याशिवाय क्रशर सुरू ठेवणं अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या. या नियमबाह्य कारभारामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असल्याबरोबरच शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. त्यामुळे महावितरणच्या सहकार्यानं संबंधित 47 स्टोन क्रशरचा वीज पुरवठा त्वरित बंद करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आणि तहसीलदार पंकज कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग आणि महावितरणच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान तहसीलदार पंकज कुमार पवार यांनी नागरिकांना आवाहन केलंय की नाशिक तालुक्यात कुठेही अनधिकृत किंवा पर्यावरण नियमांचं उल्लंघन करणारा स्टोन क्रशर आढळल्यास त्याची माहिती थेट तहसील कार्यालय, संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांना द्यावी. शासनाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.